हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय सुहाना ऑल इन वन मसाला मिक्स। नरेंद्र मोदींनी सलग तिसऱ्यांदा घेतली पंतप्रधान पदाची शपथ। राष्ट्रपती भवनमध्ये पार पडला दिमागदार सोहळा। मोदी सरकारच्या 72 मंत्र्यांचा शपथविधी। मोदींसह 30 कॅबिनेट मंत्री तर 41 राज्यमंत्र्यांनी घेतली शपथ। राजनाथ सिंग, अमित शहा, नितीन गडकरी, पीयूष गोयल यांनी घेतली मंत्रिपदाची शपथ, तर अनेक जुने सहकारी पुन्हा टीम मोदीमध्ये। महाराष्ट्राकडे 6 मंत्रिपद। नितीन गडकरी, पीयूष गोयल यांना कॅबिनेट मंत्रिपदाची, तर प्रतापराव जाधव, रामदास आठवले, मुरलीधर मोहोळ, रक्षा खडसे यांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ। मोदींच्या मंत्रिमंडळामध्ये 6 महिलांना संधी। निर्मला सीतारमण, शोभा करंदालजे, अन्नपूर्णा देवी, अनुप्रिया पटेल, रक्षा खडसे यांनी घेतली मंत्रिपदाची शपथ। मंत्रिमंडळाचा शपथविधी झाला। आता खाते वाटपाकडे लक्ष। अर्थ, गृह, संरक्षण, परराष्ट्र ही महत्वाची खाती भाजप स्वतःकडे ठेवण्याची शक्यता। एकनाथ शिंदेंची बार्गेनिंग पॉवर कमी पडल्याची राजकीय वर्तुळात चर्चा। चिराग पासवान यांनी 4 जागा जिंकूनही 1 कॅबिनेट मंत्रिपद पटकावलं। शिवसेनेला मात्र 1च राज्यमंत्रीपद। राष्ट्रवादी विनाच शपथविधी। भाजपनं ऑफर केलेलं राज्यमंत्रीपद मान्य नाही, अजित पवारांचं वक्तव्य। तर विस्ताराच्या दरम्यान कॅबिनेट मंत्रिपद देणार, फडणवीसांची ग्वाही। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आज 25वा वर्धापन दिवस। पक्षफुटीनंतर दोन्ही गट आज वर्धापन दिन साजरा करणार। राज्यभरामध्ये कार्यक्रमांचं आयोजन। अयोध्येमध्ये महाराष्ट्र सदन उभारण्याचा मार्ग मोकळा। 2 एकर जागा देण्यास उत्तर प्रदेश सरकारची मंजुरी। जम्मू काश्मीरच्या रियासी जिल्ह्यामध्ये भाविकांच्या बसवरती दहशतवाद्यांचा गोळीबार। बस दरीमध्ये कोसळली, 10 जणांचा मृत्यू। राज्यामध्ये अनेक ठिकाणी जोरदार पावसाची हजेरी। पुणे, मुंबई, नाशिक, धाराशिवसह कोकणामध्ये मुसळधार। मुंबईमध्ये पावसाचा जोर वाढला। T20 विश्वचषक स्पर्धेमध्ये